रस्ते बंद. नमस्कार. तुम्ही जर रायते इंटरचेंज इथून आमने इंटरचेंजला येण्याचा प्लॅन करत असाल तर सध्याच्या घडीला आज 28 तारीख काहीतरी आणि मी रायते इंटरचेंज ते आमने इंटरचेंज प्रवास केलेला आहे बाईकने. तुमच्याकडे दाखवलं की अपडेट द्यायला काय काय नाही. तर आमने इंटरचेंज या ठिकाणी आल्यावर मला असं दिसलं की ते रस्ता बंद आहे. हा मुख्य ॲक्च्युली लोक तिथनं देखील रस्ता बंद केला मेन जागेवरनं. कारण इकडे जे जायचे ते म्हणजे एकंदरीत पूर्णपणे रस्ता बंदच आहे आता असं बोलायला काय हरकत नाही. इथे जे ते पिसे डॅम आणि टिटवाळ्याला जाणारा जो रस्ता आहे काय बोलतात सावध नाका ते पिसे डॅम तो बंद करण्यात त्याच्यावरती काम सुरू आहे. त्यामुळे आजूबाजू सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. तर आता मला एकही गाडी इथे दिसत नाही आहे 4 व्हीलर वगैरे आणि रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे. तर रायते इंटरचेंजतून आमने इंटरचेंजला 4 व्हीलरने येणार असाल तर पूर्ण माहिती घ्या. कारण हा व्हिडिओ माझा कदाचित 2-3 दिवस झाले अपलोड व्हायला. त्याच्यानंतर निघा. मी तो सध्या तरी निघू नका 10-15 दिवस. कारण हे जे कामे असतात हे रस्ते बंद करतात. हे काही दिवस असतात नंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केलं का हे रस्ते म्हणजे तात्पुरता स्वरूपात रस्ते अधिकृत सुरू असतात परंतु लोक ये जा करत असतात. एक छोटीशी माहिती आपल्याकरता रायते इंटरचेंज ते आमने इंटरचेंज हा जो मार्ग आहे आपल्याला त्या ठिकाणी गेलो सबवे आहे. त्या सबवेतनं आपल्याला समोर जो रस्ता दिसत आहे त्या मागच्या बाजूला नागपूरसाठी जायला रस्ता उपलब्ध आहे. आणि इथे जे ते नागपूरहून येऊन बदलापूर किंवा रायतेला जाण्याकरता आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. आजचा आपला प्रवास दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा मे 2026चा लेटेस्ट अपडेट. आणि आपण रायते इंटरचेंज या ठिकाणाहून प्रवासाला सुरुवात करणार आहोत. कल्याण मोरबाडकरांना अगदी सोयीचा असा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं आमने इंटरचेंजपर्यंत कसे जाता येईल ते आपण आज पाहूयात. म्हणजेच एकंदरीत आजचा आपला जो प्रवास आहे तो रायते इंटरचेंज ते आमने इंटरचेंज. नमस्कार मित्रांनो. मुंबई आणि MMR भागाचा चेहरा बदलणारा सर्वात मोठा हायवे म्हणजेच विरार ते JNPT एक्सप्रेसवे म्हणजेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. या विरार ते JNPT एक्सप्रेसवेच्या याच भागाचा आज आपण आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज यामधला जो टप्पा आहे तो आपण पाहणार आहोत. आणि आपण रायते इंटरचेंज या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे. आणि आमने इंटरचेंज पर्यंत याचे किती कामे झालेत, कसे झालेत, काय कामे बाकी ते देखील पाहूयात. व्हिडिओ मोठा आहे आणि कुठलाही कट न करता पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आपण बाईकने निघालेलो आहोत. आज तरी इथे गाड्या कमी दिसत आहेत. यापूर्वी ज्या वेळेस मी या ठिकाणचा अपडेट घेतला त्यावेळेस मला अनेक गाड्या या मार्गावर धावताना दिसल्यात. परंतु आज या मार्गावर कुठल्याही प्रकारच्या गाड्या धावताना मला दिसत नाहीयेत. कदाचित जे काही कामे बाकी आहेत त्या कामांना आता सुरुवात झालेली असावी आणि कदाचित रस्ते बंद केले असावेत. आणि जे काही रस्ते बंद केलेले आहेत किंवा कुठून वळण दिले असतील तात्पुरत्या स्वरूपाचे ते आपण आजच्या व्हिडिओत पाहूयात. भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा हा 92 किलोमीटरचा लांबीचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे.
ज्यालाच विरार ते JNPT एक्सप्रेसवे म्हटले जाते. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे रायते इंटरचेंजच्या इथे असं लिहिलेलं आहे, पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण टिटवाळ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. या विभागाला बहुतेक बनेली असे म्हटले जाते, नक्की माहीत नाही. आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपण जर टिटवाळाकर असाल तर कमेंट्समध्ये नक्की नमूद करा की हा भाग बनेलीचाच आहे का म्हणून. आपण आता जो पर्यायी मार्ग आहे तिथून खाली उतरणार आहोत, कारण सरळ गेल्यास आपल्याला जी कल्याण कसारा रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी रस्ता बंद आहे. त्यामुळे आपण जो पर्यायी मार्ग आहे त्याने उतरून घेतले आणि उजव्या हाताला वळण घेऊन आपण टिटवाळ्याच्या दिशेने जाणार आहोत. जर डाव्या हाताला आपण वळण घेतले असते तर आपण आंबिवलीला गेलो असतो, परंतु उजव्या हाताला वळण घेऊन आपण टिटवाळ्याच्या दिशेने जाणार आहोत. याला टिटवाळा आंबिवली रोड असे देखील म्हटले जाते. टिटवाळा आंबिवली रोडवरनं आपण टिटवाळा मार्गे जो फ्लायओव्हर आहे मांडा येथील त्या फ्लायओव्हरवरनं आपण क्रॉस करून पुन्हा जो रिंग रोड प्रकल्प बनत आहे कल्याण टिटवाळा, त्या कल्याण टिटवाळा रिंग रोड जो प्रकल्प बनत आहे तिथनं प्रवास करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता टिटवाळामध्ये वॉटर टँकर पूर्णपणे भरपूर ऑपरेशन झाले, त्याचे सर्वत्र पाणी पडत चाललेलं. सतत नवीन नवीन रोड अपडेट्स देत असताना आजचा आपला भाग रायते इंटरचेंज ते आमने इंटरचेंज. खूप वर्षांपूर्वी कदाचित या ठिकाणाहून प्रवास केला असेल, ज्या 20-25 वर्ष होऊन गेलेले असतील, कारण त्या 25 वर्षापूर्वी मी इथे भिवंडीत राहतो. टिटवाळा मंदिरात जाण्याकरता आम्ही पायी यायचो किंवा सायकलने यायचो. त्यावेळेस आम्ही शाळ आंबिवली इथून यायच असायचो, मग मांडा या ठिकाणाहून पुढे टिटवाळा मंदिरापर्यंत जायचो. अंदाजे 30 वर्षांहून अधिक काल लोटला असेल. आणि आता या ठिकाणी प्रवास करणं असं म्हणजे काही आठवत नाही की आज तोच रस्ता आहे का दुसरा रस्ता आहे, कारण त्यावेळेस काहीच नव्हतं. एकदा का आंबिवली स्टेशन सोडला का पुढे नुसता जंगल सदृश्य तो रस्ता असायचा, पूर्ण ओसाड जागा, जंगल वगैरे. आणि मग डायरेक्ट मांडा गावात आल्यावर रेल्वे क्रॉसिंग जवळ लक्षात यायचा की आपण टिटवाळापर्यंत पोहोचलो आणि मोठ्या अक्षरात मांडा गावाचा तिथे बोर्ड लिहिलेला असायचा. आणि अशा प्रकारे आपण टिटवाळ्याच्या दिशेने चाललेलो आहोत. पूर्णपणे अनकट व्हिडिओ, कुठलाही कट देणार नाहीये. तर आपण जर बाईकर्स असाल आणि बाईक घेऊन जर कल्याण मोरबाड होऊन रायते मार्गे येणार असाल तर आपण हा व्हिडिओ नक्की बघा. आणि जसा मी येण्याचा प्रयत्न करतो तसा तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही येऊ शकता, त्यात पण रिस्क जास्त आहे. कारण हा प्रवास तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपण मांडा पूर्व पश्चिम जोडणारा जो ब्रिज आहे तिथे आलेलो आहे. आणि इथून मी एक शॉर्टकट मारा, बघा हा ब्रिज आहे ना, मीरा भाईंदरचा जो ब्रिज अर्धवट स्थिती दिले तसा आहे. आणि आम्ही एक शॉर्टकट मारलेला आहे. खरं तर मी
याच्या अगोदर जे व्हिडिओ केले ते टिटवाल्याला पुढे जाऊन त्या ठिकाणी कोलीवाडा का काय तिथून उजव्या हाताला वळण घ्यायचो, पुन्हा पुढे आलो पुन्हा उजव्या हाताला वळण घ्यायचो, असं करत करत यायचो. परंतु मी आता जेव्हा पाहिलं एक व्यक्तीला इथनं बाईक येते की नाही ते, त्या अनुषंगाने मी पण मागे आलो ना. हा एक शपथ माझा म्हणजे नाही तरी कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचा प्रवास वाचलेला आहे. जसं की मी बोललो, मीरा भाईंदरचा एक ब्रिज खूप प्रसिद्ध झाला अर्धवट स्थितीतील. जर तुम्ही हा ब्रिज देखील पाहू शकता, टिटवाला रेल्वे लाईन वरील ब्रिज. इथे देखील अर्धवट स्थितीत हा ब्रिज आहे. आपण टिटवालाकर असाल तर नक्की या ब्रिज बद्दल कमेंट्स करावे. आणि अशा प्रकारे आता आपण जे डाव्या हाताला उतरण आहे तिथनं खाली उतरून जो कल्याण रिंग रोड प्रकल्प आहे, म्हणजेच मोठा गाव डोंबिवली या ठिकाणी सुरू होऊन तो कल्याण दुर्गाडीच्या बाजून येणारा मार्ग आहे टिटवाल्यापर्यंत. त्या मार्गावरनं आपण आता प्रवास करीत आहोत. कल्याण टिटवाला रिंग रोड असे या प्रकल्पाचे नाव आहे. साधारणतः 30-32 किलोमीटरचा हा मोठा टप्पा आहे आणि याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनेलवर. कल्याण ते टिटवाला रिंग रोड. हे जे काय मोठे मोठे प्रकल्प आताच्या घडीला सुरू आहेत, त्या सर्व प्रकल्पांना जर कुठे आडकाठी येत असतील काही, तर ते म्हणजे हे मोठे मोठे हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावर जे आहेत ते बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांचे जे कामे थांबलेले आहेत ते याच हाय व्होल्टेज पॉवर टावरमुळे थांबलेले आहेत. टिटवाला आंबिवली रोडने आपण निघालेलो आहोत. या टिटवाला आंबिवली रोडने आपण प्रवास करता पुन्हा आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्याचे काम सुरू आहे तो लागणार आणि तिथून आपण पुन्हा त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं प्रवास करणार आहोत. खास आपल्यासाठी आपले मराठी. आणि अशा प्रकारे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो ब्रिज आहे, जो या आंबिवली टिटवाळा रोडला क्रॉस करतो, त्या ब्रिजवर आपण आता प्रवेश करणार आहोत. आणि कृपया कुणी माझ्या जे प्रवास मी आज करत आहे, जे राईड करत आहे, त्याचे अनुकरण करू नये. कारण बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही पाहू शकता रिक्षा आपल्याला दिसले या मार्गावरनं येताना. 4 चाकी तर पूर्णपणे बंद आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलेले आहे. आता आपला प्रवास जो सुरू आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. हा कालू नदीवरील ब्रिज. विजेचे काम लावण्यात आलेले आहेत. लाईटची अजून व्यवस्था झाली नाही, परंतु विजेचे काम पूर्णपणे लावण्यात आलेले आहेत. हा पूर्ण मार्ग माझ्या अंदाजे तयार आहे. फक्त ही कालू नदी जी ज्या ठिकाणी संपते तिथे हाय व्होल्टेज पॉवर टावरचे जे प्रॉब्लेम्स होते ते आडकाठी देत होते. आणि मला वाटतं ते देखील काम पूर्ण झालेले आहेत. कारण हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय जे टावर आहेत ते हटवण्यात आलेले आणि त्या ठिकाणी नवीन जे टावर आहेत ते लावून जो मार्ग अडकला होता, जो थांबलेला होता, तो पूर्ण करण्यात आलेला आहे. म्हणजे लाल माती वगैरे टाकून झालेली आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरण वगैरे बाकी आहे, डांबरीकरण वगैरे बाकी आहे.
सदर जसे आपण या मार्गावर येतो आपल्याला दूरवरूनच समृद्धी महामार्ग जो ब्रिज आहे तो आपल्या नजरेस पडतो, नागपूरच्या दिशेने जाणारा. जर आपण नीट दूरवर लक्ष पाहिलं आपल्या लक्षात येईल. इथे आता सायनेज बोर्ड वगैरे लागणार आहे. स्पीडोमीटर लावला जातील, किती किलोमीटरचा वेग आपल्याला असावा या मार्गावरनं प्रवास करताना. मला वाटतं आपण भास्सा नदी क्रॉस केलेली असावी कदाचित. नक्कीच भास्सा नदी वरील ब्रिज आपण क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा असे दिसून येणार आहे की इथे जो तो मार्ग बंद करण्यात आलेला आहे. हा भास्सा नदीवरील पूल ज्या ठिकाणावर आपण प्रवास करीत आहोत. जसे की मी म्हटलेले रस्ते बंद असतील, तुम्ही पाहू शकता इथे रस्ता बंद आहे. आणि आपण हा जो मला वाटतं रिक्षावाल्यांनी, जसे की आपण पहिलेच रिक्षा गेले त्यांनी तयार केलेला मार्ग असावा येण्या जाण्याकरिता. 4 चाकी तर पूर्णपणेच बंद आहे. एकही 4 चाकी आपल्याला या मार्गाला दिसलेली नाहीये. म्हणजे एकंदरीत दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा आपण जो मागील अपडेट घेतलेला, कुठे कुठे काय काय आडकाठी आहे, तर त्यातला जो रेल्वे लाईन आहे त्याच्यावरची आडकाठी बहुतांश दूर होत आलेली आहे. तसेच जे हाय व्होल्टेज पॉवर सप्लायचे जे टावर होते ते देखील हटवण्यात आलेले. आणि अजून एक आडकाठी जी होती ती म्हणजे इथे एक मंदिर आहे, झाडं दाखवलं या ठिकाणी एक मंदिर आहे. तो मंदिर का मला न वाटतं आठवते, कारण त्या मंदिराच्या थोडंसं पुढे आलो की आपल्याला आमने इंटरनेटला जाण्याकरता वळण राहणार आहे, जे बदलापूर करता तुम्ही ते आपण पुढे आलेलो थोडेसे आपल्याला मागे जाणे. ओके बघा आता ज्या मार्गावर आपण चाललो या ठिकाणावर आपल्याला वळण राहील जेव्हा आपण पनवेल बदलापूरहून येऊ त्यावेळेस नागपूरच्या दिशेने जाण्याकरता. आणि उजव्या हाताला जो तुम्ही रस्ता एकदम तयार पाहता ज्यावर आता आपण जाणार होतो, परंतु पुन्हा मागे फिरलो, तो थेट आपल्याला विरारला घेऊन जाणार आहे. गुजरातच्या दिशेने वडोदराच्या दिशेने जाणारा मार्ग आहे आपल्या उजव्या हाताला. आणि हा ज्या मार्गावर आपण चाललोय हा वळण रस्ता नागपूरला जाण्याकरता आमने इंटरचेंजचा. आणि इथे सावध नाका ते पिसे डॅम पर्यंतचा जो रस्ता जी पाईपलाईन आहे, टिटवालाला ज्या ठिकाणाहून जातात पिसे डॅम मार्गे, त्या पाईपलाईनवर सुरू असलेले काम, त्या पाईपलाईनवर जे ब्रिज बांधण्यात आलेले आहेत त्या ब्रिजवरनं आता आपण जाणार आहोत. आणि समोरच आपल्याला समृद्धी महामार्गाचे जे वळण आहे नागपूरचे ते दिसत आहेत. आणि कृपया कुणी जसे मी प्रवास केलाय त्याचे अनुकरण करू नये, कारण मी इथून अधूनमधून का होईना व्हिडिओ बनवण्यासाठी येत जात असतो. त्यामुळे जरी मी रस्ता चुकलो तरी पर्याय मार्ग वापरतो आणि आपल्यापर्यंत या मार्गाचे अपडेट देत असतो. आणि हा सावध नाका ते पिसे डॅमवर पाईपलाईनवर जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं आपण पुढे आमने इंटरचेंज पर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि समोरच आपल्याला आमने इंटरचेंज दिसत आहे. काच आपल्याकरता आपले मराठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे, हाईप करा देखील विसरू नये, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून पॉईंट्स मिळतात. आणि या ठिकाणाहून पर्यायी मार्गांचा वापर करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही पाहू शकता मी कित्येक ठिकाणी चुकलेलो आहे.
परंतु यातनं देखील मार्ग काढत आपल्यापर्यंत त्याचे अपडेट पोहोचवतो. आणि शेवटची क्लिप आपण पुढील व्हिडिओत काय पाहणार आहोत त्याची भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सावध नाका ते पिसे डॅमपर्यंतचा जो रस्ता आहे पाईपलाईन, त्या पाईपलाईनवर जे ब्रिजचं काम बाकी होतं ते देखील बहुतांश झालेले आहे असं मला वाटतं. कारण इथून 2 बाईक घेतात म्हणून मी ब्रिजवर आलो होता. पुढे बघतोय रस्ता आहे की नाही. जर असेल तर चांगली गोष्ट तर मला आपल्याला पुन्हा मागे फिरावं लागेल. पाहू शकता हा टिटवाला जाणारा रस्ता. याला पिसे डॅम मार्ग बोलता नाही. ॲक्च्युली खालतून आपल्याला उतरणं होतं, खालतून येणं जाणं, परंतु तिथे रस्ता बंद आहे. बॅरिकेड्स लावले ते. 4 व्हीलर देखील बहुतेक मागे आलेले रस्ता बंद असतो. म्हणजे बघा बाईक पण मागे फिरते. म्हणजे जो सावध नाका ते पिसे डॅम जो रस्ता आहे ज्या ठिकाणी पूर्वी याय जायचे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तिथून सर्व मागे फिरत आहेत आणि आपण सरळ ते चाललो. आता आपण या रस्त्याने जाऊयात. त्याला बघूयात पुढे. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.